केरेवाडी दरोड्याचा पोलिसांनी लावला छडा। फिल्मी स्टाईलने पाठलाग करत एका अल्पवयीनसह 4 आरोपींना केली अटक। 1.25 लाखाचा मुद्देमाल जप्त। 4 दिवसापूर्वी कवठेमंकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे झालेल्या दरोड्याच्या आरोपींना पकडण्यात मिरज ग्रामीण पोलिसांना यश आले। सदरचे आरोपी दुचाकीवरून सांगलीकडे जात असताना गस्त घालत असणाऱ्या पथकाला ते दिसले। त्यांना हटकले असता ते वेग वाढवून पळून जाऊ लागले, तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला। या खटपटीत त्यांची गाडी स्लिप होऊन ते पडले आणि दोघेही दुचाकी तिथेच टाकून शेतात पळून जाऊ लागले आणि पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावू लागले। पोलीस जखमी होऊ नयेत म्हणून रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस उपअधीक्षक प्रवीण गिल्डा यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून हवेत फायर केले आणि एका चोरट्याच्या मुसक्या आवळल्या। त्यानंतर दंडोबा डोंगराच्या दिशेने उर्वरित आरोपी जात असल्याची माहिती मिळाली। त्यांचा 7 ते 8 तास पाठलाग करत अगदी फिल्मी स्टाईलने जत, कवठेमंकाळ आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी एकत्रितपणे हे कार्य केले आणि या 4 आरोपींना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून सुमारे 1.25 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या आरोपींना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना देण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागाचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे।